इचलकरंजीत मजुरीवर काम करणाऱ्या खर्चीवाला यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढीच्या प्रश्नावरून सुरू असलेलं काम बंद आंदोलन आज 18व्या दिवशी अधिक तीव्र आणि हिंसक बनलंय। शहरातील जवाहरनगर, भोनेमाळ, कबनूर आणि धनगरमाळ परिसरातील सुरू असलेल्या यंत्रमाग कारखान्यांमध्ये घुसून संतप्त आंदोलकांनी घोषणाबाजी करत सुमारे 60 ते 70 बीम कापल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या प्रकारानं शहरातील औद्योगिक शांतता धोक्यात आली आहे। इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना गेल्या अनेक वर्षांपासून मजुरी वाढ मिळालेली नाही। या संदर्भात विविध यंत्रमागधारक संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। या प्रश्नात तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीकडे पॉवरलूम यार्न मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यानं यंत्रमागधारकांची तीव्र निराशा झाली। या प्रकारानंतर संतप्त झालेल्या यंत्रमागधारक आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत कार्यालय परिसरातच जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केलं। आंदोलकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। 3.5 तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। अखेर चर्चेवेळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचं निश्चित करण्यात आल्यानंतर आंदोलक परतले। दरम्यान काम बंद आंदोलन सुरू असताना शहरातील जवाहरनगर, भोनेमाळ, कबनूर आणि धनगरमाळ परिसरात यंत्रमाग कारखाने सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर संतप्त आंदोलकांनी घोषणाबाजी करत सुमारे 60 ते 70 बीम कापल्याची घटना घडली।